भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले असे काही क्षण आहेत जे इतिहासाला कलाटणी देतात. आज आपण अशाच एका क्षणाबद्दल बोलणार आहोत. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीबद्दल. विचार करा, फक्त मिठावरच्या एका सामान्य कराविरोधात सुरू झालेली ही चळवळ पुढे जाऊन ब्रिटिश साम्राज्याचे सिंहासन हलवून टाकते. अविश्वसनीय आहे नाही का? चला तर मग या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेऊया. आपण सुरुवात करणार आहोत लाहोरच्या त्या ऐतिहासिक ठरावापासून. मग दांडी यात्रेचा थरार अनुभवू आणि बघूया की या सगळ्याचे परिणाम नक्की काय झाले. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही ठिणगी पडली तरी कशी. अशी काय परिस्थिती होती की संपूर्ण देशाला एकत्र येऊन रस्त्यावर उतरावं लागलं? तर या सगळ्या असंतोषाचं मूळ होतं ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणांमध्ये. म्हणजे बघा, भारताची साधनसंपत्ती लुटली जात होती, इथल्या मालावर प्रचंड कर लावले जात होते, इतकंच काय जंगलातल्या वस्तूंवरही कर. पण या सगळ्यावर कडी केली ती मिठावरच्या कराने. मीठ, जी गोष्ट अगदी गरीबातल्या गरीबालाही लागते. ह्याच कारणामुळे हा मिठावरचा कर फक्त एक कर नाही राहिला, तो अन्यायाचं, शोषणाचं ते एक जिवंत प्रतीक बनला. आणि मग तो निर्णायक क्षण आला. 31 डिसेंबर 1929. लाहोरमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचं अधिवेशन भरलं आणि तिथेच सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा तो ऐतिहासिक ठराव मंजूर झाला. या देशव्यापी आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी महात्मा गांधीजींच्या खांद्यावर देण्यात आली. आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. ठराव तर झाला, पण पुढे काय? गांधीजींची योजना एकदम साधी होती, पण तेवढीच प्रभावी. समुद्रापर्यंत चालत जायचं आणि ब्रिटिशांचा कायदा मोडून स्वतःचं मीठ तयार करायचं. या चळवळीची सुरुवात काही हजारो लोकांच्या गर्दीने झाली नाही. सुरुवात झाली साबरमती आश्रमातून निघालेल्या अवघ्या 78 निष्ठावान अनुयायांच्या एका लहानशा गटाने. पण हा एका महाप्रवासाचा आरंभ होता. आणि हा प्रवास काही छोटा नव्हता. तब्बल 24 दिवस, जवळपास 385 किलोमीटरची ही एक खडतर पदयात्रा होती. या पदयात्रेने संपूर्ण देशाचं, किंबहुना अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. अखेर तो दिवस उजाडला. 6 एप्रिल 1930. गांधीजी दांडीच्या किनाऱ्यावर पोहोचले. त्यांनी खाली वाकून फक्त मूठभर मीठ उचललं आणि त्याच क्षणी ब्रिटिश सत्तेचा मिठाचा कायदा मोडला गेला. संपूर्ण देश याच क्षणाची, याच इशाऱ्याची वाट बघत होता. त्या एका कृतीमध्ये किती ताकद होती हे गांधीजींच्याच शब्दांतून स्पष्ट होतं. ते म्हणाले, या मिठाने मी ब्रिटिश साम्राज्याचा पाया खिळखिळा करत आहे. खरंच एका सामान्य कृतीतून किती मोठा संदेश दिला गेला होता. दांडीमध्ये जे घडलं तो शेवट नव्हता. उलट ती तर एका देशव्यापी लाटेची सुरुवात होती. गांधीजींच्या त्या एका कृतीने जणू काही संपूर्ण देशालाच एक नवी ऊर्जा दिली. हे लोण थेट वायव्य भारतात पोहोचलं. तिथे सरहद्द गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खान अब्दुल गफ्फार खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पेटलं. आणि तिथे एक अशी गोष्ट घडली जी अविश्वसनीय होती. चंद्रसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालच्या सैनिकांनी आपल्याच लोकांवर, निशस्त्र सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा सरकारी आदेश मानण्यास साफ नकार दिला. यावरून अहिंसेचा विचार किती खोलवर पोचला होता हे दिसतं. 4 मे रोजी गांधीजींना अटक झाली. ब्रिटिशांना वाटलं आता चळवळ थांबेल, पण तसं झालं नाही. उलट सरोजिनी नायडूंसारख्या नेत्यांनी सूत्र हाती घेतली. धारासणामध्ये तर सत्याग्रहींच्या तुकड्या शांतपणे मिठागराकडे चालत जात होत्या आणि कोणताही प्रतिकार न करता पोलिसांचा अमानुष लाठीमार झेलत होत्या. महत्वाचं म्हणजे ही चळवळ फक्त काही भागांपुरती नव्हती. सोलापूरसारख्या औद्योगिक शहरांमध्ये गिरणी कामगार एक मोठी ताकद म्हणून पुढे आले आणि त्यांनी तिथल्या सत्याग्रहाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. या चळवळीची ताकद आणि लोकांची भावना किती तीव्र होती हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही वैयक्तिक बलिदानाच्या कथांकडे पाहिलं पाहिजे. परदेशी मालावर बहिष्कार टाकणं हा या चळवळीचा एक महत्त्वाचा भाग होता. उद्देश एकच, ब्रिटिश व्यापाराला आर्थिक फटका देणं. मुंबईमध्ये बाबू गेनू नावाचे एक सामान्य गिरणी कामगार या आंदोलनात खूप सक्रिय होते. 12 डिसेंबर 1930 परदेशी कापडाने भरलेला एक ट्रक जात होता. त्याला थांबवण्यासाठी बाबू गेनू सरळ रस्त्यावर आडवे झोपले. अहिंसक विरोधाचा हा एक टोकाचा मार्ग होता, पण त्यांची निष्ठा पक्की होती. त्यांनी जागेवरून उठायला साफ नकार दिला. पोलिसांनी ड्रायव्हरला ट्रक पुढे नेण्याचा आदेश दिला आणि तो ट्रक त्यांच्या अंगावरून चालवण्यात आला.
त्यांच्या त्या धाडसी कृतीचं पर्यावसान त्यांच्या बलिदानात झालं. बाबू गेनूंचं बलिदान ते वाया गेलं नाही. उलट देशाच्या स्वातंत्र्यासाठी सामान्य माणूस किती मोठा त्याग करू शकतो याचं ते एक शक्तिशाली प्रतीक बनलं. या घटनेने स्वातंत्र्य चळवळीच्या आगीत तेल ओतण्याचं काम केलं. बरं, या सगळ्यावर ब्रिटिश सरकारची काय प्रतिक्रिया होती? आपल्या सत्तेला मिळालेल्या ह्या अभूतपूर्व आव्हानाला ते कसे सामोरे गेले? ब्रिटिशांनी राजकीय मार्ग निवडला. त्यांनी भारताच्या घटनात्मक सुधारणांवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये एका उच्चस्तरीय परिषदेचं आयोजन केलं. याच परिषदेला आपण गोलमेज परिषद म्हणून ओळखतो. पण या पहिल्या परिषदेमध्ये एक खूप मोठी आणि गमतीची म्हणता येईल अशी त्रुटी होती. एका बाजूला भारतातील वेगवेगळे प्रतिनिधी होते, संस्थानिक होते, सगळे हजर होते. पण दुसऱ्या बाजूला जो देशातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष होता तोच म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गैरहजर होता. आणि काँग्रेस का गैरहजर होती याचं कारण अगदी साधं होतं. ज्या चळवळीमुळे ही परिषद बोलवावी लागली होती त्याच चळवळीत भाग घेतल्यामुळे महात्मा गांधींसारखे काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते तुरुंगात होते. आता देशातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाशिवाय होणारी परिषद अपूर्णच होती आणि तिच्यात घेतलेल्या निर्णयांना काहीच अर्थ नव्हता. या चळवळीने एक गोष्ट स्पष्ट केली होती: भारतीय नेत्यांना सोबत घेतल्याशिवाय भारताच्या भविष्याबद्दल कोणतीही अर्थपूर्ण चर्चा होऊच शकत नाही. तर या संपूर्ण ऐतिहासिक चळवळीने एका गोष्टीची ताकद जगाला दाखवून दिली, ती म्हणजे सामूहिक आणि अहिंसक कृतीची ताकद. आणि हा इतिहास आज आपल्याला विचार करायला भाग पाडतो की मुठभर मिठाने दाखवलेली ती विरोधाची ताकद आजच्या जगातही तितकीच प्रभावी ठरू शकते का?